त्याच्यामुळे जो विश्वास माननीय प्रधानमंत्री किरण रिजिजू आणि त्या सगळ्यांनी आम्हाला दाखवला, या विरोधात असलो तरी त्याच्याबद्दल आम्हाला पण म्हणजे आम्ही आभारी आहोत. महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी आणि नरेंद्र मोदी. ओके. या सगळ्यांबद्दल उत्सुकता, आत्ताच्या प्रधानमंत्र्यांबद्दल आता ते जाऊन आले त्याच्यामुळे काही चर्चा, आठवणी. पण आता नेमकं संसदेमध्ये थोडासा विरोधाभास सुरू आहे की एकतर तुम्ही विरोधी पक्ष म्हणून मागणी करता की सिंधूवर किंवा या हल्ल्याविषयी चर्चा करा. ऑपरेशन सिंदूरवर डिबेट नाही मागत आहे. बरोबर. मी पहलगाम अटॅकवर डिबेट मागते. मी योगेश कुटे, लेट्सअपमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. खासदारांचं रिपोर्ट कार्ड या अंतर्गत आपण महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांची मुलाखत घेतलेली आहे आणि यातलं जे महत्त्वाचं नाव होतं ते आहे खासदार सुप्रिया सुळे. गेल्या वर्षभरामध्ये त्यांची कामगिरी कशी राहिली, कोणकोणत्या प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागलं, कुठे कुठे त्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जाऊन आल्या, माहिती काही देशांना देऊन आल्या आणि गेल्या वर्षभरातलं आणि पुढचं त्यांचं नियोजन याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत. साऊथ आफ्रिका, इथिओपिया, तुम्ही नंतर इजिप्तला, कतारला जाऊन आला सिंदूरच्या माहिती देण्यासाठी. कसा अनुभव होता तो? एक तर शिकायला खूप मिळालं आणि जरी मी विरोधी पक्षात असले तरी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे देशासाठी आम्ही सगळे एक झालो होतो आणि देशावर जो हल्ला पहलगामला झाला त्याच्यामुळे त्या पहलगामच्या हल्ल्यासाठी आम्ही गेलो होतो. ओके. त्या कुटुंबांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि सरकारने पण, आम्ही विरोधात असलो तरी आमच्यावर जो विश्वास दाखवला की आम्ही लीड करत होतो कारण, आणि त्याच्यामुळे जो विश्वास माननीय प्रधानमंत्री किरण रिजिजू आणि त्या सगळ्यांनी आम्हाला दाखवला, या विरोधात असलो तरी त्याच्याबद्दल आम्हाला पण म्हणजे आम्ही आभारी आहोत की तो विश्वास देशाच्या हितासाठी दाखवला. त्यांना वाटलं की देशाच्या हितासाठी यांनी लीड करण्याची खूप मोठी जबाबदारी होती. बरोबर. अर्थातच एक वेगळा अनुभव होता आणि परराष्ट्र मंत्री अनेक वर्ष कैलासजी यशवंतराव चव्हाण राहिलेले, त्यामुळे त्यांची पुस्तकं, त्या काळातली भाषणं त्या काळात वाचलेली होती आणि त्यानंतर एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालयावर 5 वर्ष त्या स्टँडिंग कमिटीवर मी काम केलं. जयशंकरजींबरोबर काम करायची संधी अनेक वर्ष मिळाली. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर देशाच्या हितासाठी आम्ही 50 खासदार एकत्र होतो. कोणत्या देशामध्ये जातो हे सांगण्यासारखा अनुभव? चारही वेगळे अनुभव होते. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जगामध्ये, भारतामध्ये 4 लोकांबद्दल प्राईम मिनिस्टर जे होऊन गेले किंवा 5 नेते असं म्हणलं की सातत्याने उल्लेख जो झाला तो महात्मा गांधींचा झाला. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल प्रचंड प्रेम, आदर आणि उत्सुकता. तसंच एक यशस्वी प्रधानमंत्री म्हणून इंदिराजींची आठवण प्रत्येक देशाने ऑन रेकॉर्ड काढली. म्हणजे महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी आणि नरेंद्र मोदी. ओके. या सगळ्यांबद्दल उत्सुकता, आत्ताच्या प्रधानमंत्र्यांबद्दल आता ते जाऊन आले त्याच्यामुळे काही चर्चा, आठवणी. पण इंदिराजींबद्दल प्रचंड आस्था, प्रचंड पंडितजींबद्दल उत्सुकता आणि महात्मा गांधींबद्दल एक आदर्श म्हणून. त्यामुळे तो माझ्यासाठी इंटरनॅशनली महात्मा गांधी, B.R. आंबेडकर यांच्याबद्दल आम्ही गेलो तेव्हा बाबासाहेबांबद्दल खूप प्रश्न इंटरनॅशनली विचारतात. त्याचबरोबर इंदिराजी आणि पंडितजींबद्दल ज्या 4ही देशांमध्ये खूप मोठा, म्हणजे दरवेळेस गेलो की प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांचा उल्लेख झाला. ओके. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारची कामगिरी ज्या पद्धतीने परदेशामध्ये मांडली, ठीक आहे, आपला देश आहे, आपली बाजू मांडावी लागते, पण तुम्ही खरोखर त्या कारवाईबद्दल आणि कारवाईबद्दल नव्हतो गेलो आम्ही. आमच्या देशावर जो हल्ला झालाय त्याचा वास्तव सांगण्यासाठी गेलो. ओके. पण आता नेमकं संसदेमध्ये थोडासा विरोधाभास सुरू आहे की एकतर तुम्ही विरोधी पक्ष म्हणून मागणी करता की सिंधूवर किंवा या हल्ल्याविषयी चर्चा करा. ऑपरेशन सिंदूरवर डिबेट नाही मागत आहे. बरोबर. मी पहलगाम अटॅकवर डिबेट मागते. मी परवा ऑल पार्टी मीटिंग मध्ये पण हेच म्हणले. बरं. की आपण पहलगामवर जो हल्ला झाला, ज्याच्यात जे 26 लोक आपण गमावले, त्याच्यावर पहिली चर्चा झाली पाहिजे. मी स्वतः ऑल पार्टी मीटिंग मध्ये मागणी केली. पण जेव्हा विरोधी पक्ष असे प्रश्न उपस्थित करतो तेव्हा तुमच्याकडे असा प्रतिसवाल केला जातो की तुम्हाला लष्करावरती विश्वास नाही का, तुम्हाला सरकारवरती विश्वास नाही का? मी ऑपरेशन सिंदूरवर डिबेट मागतच नव्हतं. हो, पण हे उत्तर त्यांचं सरकारचं बरोबर आहे का असं मला विचारायचंय. आता सरकार आता काय बोलेले मला सांगता येत नाही. बरं. पण अर्थातच आम्ही विश्वासाच्या नात्याने आमच्या देशासाठी गेलो. आपला देश आहे याच्यासाठी आम्ही गेलो.
सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.